जर मित्रांनो तुम्हाला जागतिक आधारावरील भेदभाव आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन समजून घ्यायचा असेल तर मी तुमचा मित्र लीगल आणि बिझनेस कोच ॲडव्होकेट मनीष रणशूर तुमचा आजच्या या प्लॅन इंडिया लीगलच्या अधिकृत व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की जातीय भेदभाव आणि अत्याचार हा हा विषय काय फक्त भारतापुरता मर्यादित नाही, तर हा जागतिक पातळीवरील हा एक समस्या तयार बनलेला आहे आणि हा जागतिक पातळीवरील एक विषय आहे। तर मित्रांनो, आज आपण ह्या विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे बघणार आहोत की आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून याच्यावर काय अभ्यास करण्यात आला, की काय प्रयत्न करण्यात आले आणि ह्या ज्या भेदभाव टाळण्यासाठी आतापर्यंत कुठल्या कुठल्या प्रकारचे आज आवाज उठवले गेले आणि कुठल्या कुठल्या देशांनी याच्या विरुद्ध आवाज उठवले गेले ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण बघणार आहोत ते संयुक्त राष्ट्रांचे प्रयत्न, म्हणजे जे युनायटेड नेशन आहे युनो याच्यामध्ये काय प्रयत्न केलेले आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये संयुक्त राष्ट्रांनी जागतिक भेदभावाबद्दल कडक भूमिका घेतली आहे आणि ही भूमिका त्यांनी घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी 1996 साली जिनोवा येथे जी एक आर्थिक आणि सामाजिक परिषद झाली होती त्याच्यावर त्यांनी जागतिक भेदभावाबद्दल सखोल चर्चा केली आणि जागतिक मंच यासाठी उभारण्याचा निर्णय घेतला आणि ह्या माध्यमातून जागतिक पातळीवर जे काही भेदभाव चालतात, अत्याचार चालतात त्याविषयी त्यांनी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, याच्यामध्ये म्हणजे जिनिव्हामध्ये हा प्रयत्न केला की जागतिक मंचाची स्थापना करण्यात आली। तसंच मित्रांनो, युरोपियन देशांनी याच्यामध्ये काय भूमिका घेतली हे देखील आपण बघणार आहोत। तर भेदभावाविरुद्ध विविध देशांनी, युरोपीय देशांनी त्याच्यामध्ये कडक कायदे लागू केलेले आहेत। म्हणजे भेदभाव आपल्याला हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे की भेदभाव फक्त काय भारतातच होत नाही आणि ॲट्रॉसिटी ऍक्ट हा फक्त भारतातच लागू केलेला नाही, तर ज्या ज्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय लेवलवर जातीय भेदभाव आणि अत्याचार होतात त्या जवळजवळ प्रत्येक देशांनी याच्यावर उपाययोजना केलेली आहे आणि कठोर कारवाई या अत्याचाराविरुद्ध केलेली आहे। म्हणजे हा गैरसमज की फक्त भारतातल्याच लोकांवर अत्याचार होतात आणि भारतामध्ये जातीय भेदभाव होतो, तर आज जगामध्ये होतो। मित्रांनो, हे जे विष आहे हे पूर्ण जगामध्ये आहे आणि हे जे अशा वृत्तीचे लोक हे सगळं जगामध्ये तुम्हाला भेटतात, हे आपल्याला या प्रसंगी समजून घेणं गरजेचं आहे। याच्यामध्ये काय मित्रांनो, ब्रिटनमध्ये काय केलंय, ब्रिटनमध्ये इक्वेलिटी ऍक्ट 2010 ची स्थापना केली। इक्वेलिटी ऍक्ट ची स्थापना ही ब्रिटनमध्ये केली 2010 साली आणि ह्या कायद्यामुळे जे भारतातले लोक ब्रिटनमध्ये राहतात त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार आणि अन्यायांना ह्या कायद्यातून संरक्षण मिळतं। म्हणजे जसा ॲट्रॉसिटी ऍक्ट आपल्या भारतात आहे ना, तो अनुसूचित जाती जमातीच्या लोकांविरुद्ध प्रतिबंधक उपाययोजना करतो, तसेच जे आपल्या भारतातले लोक आपल्या भारताबाहेर जातात, मग ते जाती कुठल्या जाती धर्माचे असू दे, त्यांच्यावर जे दुसऱ्या देशांमध्ये अन्याय अत्याचार होतात त्याच्यामध्ये इक्वेलिटी ऍक्ट 2010 च्या माध्यमातून ब्रिटनमध्ये याच्यावर कडक आणि कठोर अशी कारवाईची उपाययोजना ह्या कायद्यामध्ये केलेली आहे। आणि युरोपियन देशांनी जातीय भेदभावाला तोंड देण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना याच्या विविध माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून केलेल्या आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो आपण संयुक्त राष्ट्र म्हणजे युनोचे प्रयत्न बघितले, त्याच्यानंतर आपण युरोपचे प्रयत्न बघितले, आता आपण अमेरिकेचे प्रयत्न बघणार आहोत। तर याच्यामध्ये काय की अमेरिकेत अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि मानवाधिकार संस्था जातीय भेदभावावर काम करतात। मित्रांनो, याच्यामध्ये अमेरिकेतील दलित फ्रीडम नेटवर्क ही संस्था जी आहे, लक्षात घ्या, परत एकदा नाव सांगतो, अमेरिकेतील दलित फ्रीडम नेटवर्क ही आंतरराष्ट्रीय संस्था जी आहे ती भारतातल्या दलितांच्या हक्कांसाठी, वंचितांच्या हक्कांसाठी काम करते आणि त्यांच्या विरुद्ध झालेला जो अत्याचार असतो त्याला जागतिक पातळीवर जनजागृती करण्याचं काम ह्या दलित फ्रीडम नेटवर्कच्या माध्यमातून केलं जातं। आणि अमेरिकन काँग्रेसमध्ये देखील आतापर्यंत मित्रांनो भारतातील जो जातीय भेदभाव आहे त्याच्यावर अनेकदा चर्चा करून आणलेली आहे। म्हणजे भारतात होणाऱ्या अत्याचाराचा परिणाम देशातल्या परिस्थितीतील देखील होतो आणि हे जे भारतात जे जातीय म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीवर जे अत्याचार होतात त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर
विचार पण केला जातो आणि त्याचा राष्ट्र पातळीवर परिणाम देखील होतो. हे आपण या प्रसंगी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, काही याच्यामध्ये जे काही ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन आहे, ज्या काही मानवाधिकार जागतिक मानवाधिकार संस्था आहेत, त्या देखील याच्यावर मोठ्या प्रमाणात काम करतात मित्रांनो. त्यामध्ये प्रामुख्याने ह्युमन राईट्स वॉच आणि एम्नेस्टी इंटरनॅशनल यासारख्या जागतिक संस्था भारतातील ज्या भेदभाव आणि अत्याचाराच्या घटना आहेत, तर ह्या घटनांचं ते अवलोकन करतात, त्यांच्यावर ते अहवाल सादर करतात आणि ते अहवाल सादर करून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्यावर चर्चा घडून आणतात. तर ह्या अहवालांमध्ये मित्रांनो, म्हणजे अहवाल काय असतात की याच्यामध्ये आकडेवारी सादर केलेली असते, कुठल्या विभागामध्ये जास्त अत्याचार झाला ते सादर केलेलं असतं आणि ह्या सगळ्या विषयांवर ते आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा घडून आणतात. हा देखील एक मोठा आणि महत्वाचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय संस्थांकडून केला जातो. आणि याच्यामध्ये भारतीय भेदभाव विरुद्ध जागतिक जनजागृती याच्या माध्यमातून जागतिक लेवलवर आतापर्यंत अनेक कार्यशाळा भरवल्या गेलेल्या आहेत, अनेक वर्कशॉप भरवले गेलेले आहेत, अनेक परिषदा भरवल्या गेलेल्या आहेत आणि या परिषदेच्या माध्यमातून हे जे भेदभाव भारतातील जातीय अत्याचार आहेत किंवा भारताच्या अनुसूचित आणि जातीय जमातीवर होणारे जे अत्याचार आहे, याला जागतिक वाचा फोडण्याचं काम, याला जागतिक पातळीवर चर्चा करण्याचं काम आणि न्याय देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून जागतिक संस्थेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरं महत्वाचं मित्रांनो असं आहे की जागतिक न्याय प्रणाली ज्या आहेत त्यांनी आतापर्यंत काय प्रयत्न केलेला आहे हे देखील आपण ह्या माध्यमातून बघणार आहोत. तर आंतरराष्ट्रीय जे न्यायालय आहे याच्यामध्ये आतापर्यंत अनेक असे प्रयत्न करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये असे अनेक केसेस चालवून तिथे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाते. याच्यामध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आणि इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कमिशन या संस्थांनी जातीय अत्याचारांवर मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय चर्चा करून आणि अशा प्रकारचे खटले आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये चालवण्याचे देखील काम केलेले आहे मित्रांनो. आता हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी महत्वाची गोष्ट अशी आहे की याचा परिणाम जागतिक पातळीवर काय होतोय आणि जागतिक पातळीवर अजून काय करण्याची भूमिका घेतली पाहिजे किंवा काय वाटचाल राहिली पाहिजे या विषयावर मी थोडीशी मित्रांनो चर्चा करणार आहे. तर याच्यामध्ये असं आहे की आतापर्यंत जागतिक पातळीवर अशा बऱ्याच गोष्टींना किंवा असे जे भारतात होणाऱ्या अन्याय अत्याचारांना जागतिक पातळीवर त्यांच्या चर्चा होऊन आणि त्यांना न्याय देण्याचे अनेक प्रयत्न झालेले मित्रांनो. पण याच्यामध्ये अजून प्रचंड मोठा पल्ला गाठण्याची गरज आहे आणि पण बराच मोठा पल्ला याच्यामधून गाठायचा आहे मित्रांनो. तसंच आंतरराष्ट्रीय समुदायाने याच्या विरुद्ध कठोर पावलं उचलण्याची गरज आहे मित्रांनो. कारण नुसतं चर्चा करून चर्चासत्र भरून आणि परिसंवाद होऊन जरी जागतिक पातळीवर याचं जनजागृती होत असली, याचा प्रचार प्रसार होत असला तरी पण याच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. आणि दुसरं मित्रांनो की जो अत्याचार आहे, जो जातीय भेदभाव आहे, हा याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी जागतिक पातळीवर कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक कराल, तुम्ही या व्हिडिओला शेअर कराल आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचाराल अशी मला खात्री आहे. आज इथेच थांबतो. जय भारत, जय संविधान, जागे रहा.